मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून बडतर्फ, भाजपमध्ये एंट्री, भाजप प्रवेशाबाबत विलंब आणि अखेर काय कार्यकर्त्यांचा घरी युटर्न. काय आहे नेमकं प्रकरण, सविस्तर पाहूया या रिपोर्ट मध्ये. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड पुन्हा एकदा मजबूत झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचे जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे काही महिन्यांपूर्वी वैभव खेडकरांसोबत पक्षातून बाहेर पडले होते, त्यांनी आता पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या भेटीत राज ठाकरेंच्या उपस्थितीत सर्वांनी मनसे प्रवेशाचा पुन्हा शपथ घेतली आहे. यामुळे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडकरांना मोठा राजकीय धक्का बसलेला दिसत आहे. कारण त्यांच्या सोबत गेलेले अनेक प्रमुख पदाधिकारी पुन्हा राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मनसेत परतले आहेत. मनसेत परतलेले प्रमुख पदाधिकारी म्हणजे कोण, तर अविनाश सौंदळकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, जुनेद बंदरकर उपजिल्हाध्यक्ष राजापूर, अरविंद मलाडकर उपजिल्हाध्यक्ष रत्नागिरी, सुनील साळवी जिल्हा सचिव, सचिन शिंदे तालुका अध्यक्ष रत्नागिरी, संदेश साळवी तालुका अध्यक्ष चिपळूण, निलेश भामणे तालुका अध्यक्ष खेड, रुपेश चव्हाण तालुका सचिव रत्नागिरी. या सर्वांच्या पुनःप्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचे संघटन पुन्हा जोमाने उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेतून बाहेर पडल्यावर वैभव खेडकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त तब्बल 3 वेळा पुढे ढकलण्यात आला होता. प्रत्येक वेळी प्रवेश ठरवण्याच्या आधी काही ना काही कारणांमुळे तो थांबवला गेला. शेवटी काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश पार पाडला. मात्र त्यांच्या सोबत गेलेले अनेक कार्यकर्ते आता पुन्हा मनसेत परतल्याने रत्नागिरीत वैभव खेडकरांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला दिसत आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवत मनसेत परतलेले हे पदाधिकारी आता रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचा गड अधिक मजबूत करण्याच्या तयारीत देखील आहेत. राज ठाकरेची मनसे पुन्हा एकदा कोकणात संघटन विस्तारासाठी सज्ज झालेली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचे असणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.